नमस्कार मित्रांनो, मी गणेश दौंगे. मी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. आताच आपल्याला आलेल्या आदेशानुसार विकसित भारत या पोर्टलवरती आपल्याला शाळेचे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत आणि विद्यार्थ्यांचे व शिक्षकाचे प्रमाणपत्र डाउनलोड करायचे आहेत. त्या संदर्भात मी अगदी सोप्या भाषेत सर्वांना समजेल अशा प्रकारचा व्हिडिओ बनवत आहे. कृपया व्हिडिओ पूर्ण पाहून व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करावे ही आपणास नम्र विनंती. चला तर सुरू करूया हा मार्गदर्शनपर व्हिडिओ. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगल ओपन करायचे आहे. गुगल ओपन केल्याच्या नंतर सर्च बारमध्ये आपल्याला VBB असे विकसित भारतचे शॉर्ट फॉर्म आपल्याला तिथं टाईप करायचे आहे. शॉर्ट फॉर्म टाईप केल्याच्या नंतर आपल्याला सर्च बारमध्ये सर्च करायचे. सर्च केल्याच्या नंतर जी पहिलीच आपल्याला वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्या क्लिक केल्याच्या नंतर आपण अशा एक डॅशबोर्ड आपल्या समोर येईल विकसित भारतचा. या विकसित भारतमध्ये बघा खाली आपल्याला लँग्वेज चेंज करून घ्यायची आहे. तिथं अनेक लँग्वेज उपलब्ध आहेत. त्यापैकी आपल्याला समजेल अशी हिंदी लँग्वेज आपण याच्यामध्ये सिलेक्ट करून घेऊ. हिंदी लँग्वेज सिलेक्ट केल्याच्या नंतर बघा आपल्याला आता इथं जो सरफेस पूर्ण डॅशबोर्ड आहे हा आपल्याला हिंदी लँग्वेजमध्ये दिसत आहे. इथं आपल्याला दोन टॅब मुख्यत्वे करून दिसत आहेत. एक रजिस्टर करे आणि एक आहे लॉग इन करे. खाली बघा आयडिया जमा करने की अंतिम तिथी 8 नोव्हेंबर 2025 तक बढ़ा दी गई आणि याच्यानंतर कोणती तारीख वाढवून मिळणार नाहीये आणि आता आपल्या हातामध्ये फक्त 5 ते 6 दिवस बाकी आहेत. तर कृपया आपण कामाला लवकर सुरुवात करू आणि लॉग इन करू. लॉग इन केल्याच्या नंतर सगळ्यात पहिले आपल्याला आपलं स्टेट निवडायचं आहे. स्टेट निवडल्याच्या नंतर आपल्याला प्रोसीड करायचे आहे. तर चला आपण प्रोसीड करून घेऊया. प्रोसीड केल्याच्या नंतर आपल्यासमोर असा डॅशबोर्ड येईल. या डॅशबोर्डमध्ये दोन टॅब आपल्याला मुख्यत्वे इथून दिसून येत आहे. एक आहे टीचर लॉग इन आणि दुसरी आहे स्टुडंट लॉग इन. या दोन टॅबपैकी पहिली टॅब आहे टीचर लॉग इन आणि जे आपल्याला वरती दिसत आहे त्याच्यानंतर खाली जे आहे ती आहे स्टुडंट लॉग इन. या दोन टॅब आपल्याला इथं दिलेल्या आहेत. या दोन्ही टॅबवरती आपल्याला काम करायचे आहे. हे काम चला आपण बघूया. सर्वात पहिले आपण टीचर लॉग इन वरती क्लिक करून आपल्या कामाला सुरुवात करणार आहोत. तर चला आपण टीचर लॉग इन करून पुढे जाऊया. टीचर लॉग इनला आपल्याला जो ईमेल ॲड्रेस दिलेला आहे रजिस्टर करताना आपण तो इथं आपल्याला द्यायचा आहे आणि पासवर्ड जो आपल्याला वेबसाईटकडून मिळालेला आहे तो पासवर्ड इथं आपल्याला द्यायचा आहे आणि लॉग इन करण्याच्या अगोदर आपण रिमेंबर मी करूया आणि साइन इन करूया. साइन इन केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे आपल्या समोर एक डॅशबोर्ड VBBचा ओपन होईल. हा टीचर लॉग इनचा डॅशबोर्ड आहे. इथं आपल्याला आपले पूर्ण नाव आणि इतर माहिती दिसते. त्याच्यानंतर पुढची टीम बनवण्याची जी टॅब आहे त्या टॅबमध्ये बघा इथं ॲड टीम स्टुडंट्सवरती क्लिक जर केले तर आपण नवीन टीम बनवण्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला जाता येते. सध्या इथं मी एक टीम बनवलेली आहे परंतु तिचे काम आपण पूर्ण केलेले आहे. तर आपण नवीन टीम बनवून नवीन टीमचे काम आपण इथं सुरू करणार आहोत. तर चला आपण ॲड टीम अँड स्टुडंट्सवरती क्लिक करून नवीन टीम बनवण्याची प्रोसेस कशी आहे ते बघूया. आपल्याला समोर असा एक स्क्रीन येते. स्क्रीन आल्यानंतर टीम नेम आपल्याला सर्वप्रथम सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर टीमसाठी आपल्याला एक ईमेल ॲड्रेस द्यायचा आहे. या दोन्ही गोष्टी पूर्ण केल्याच्या नंतर खाली स्टुडंट डिटेल्स आपल्याला भरायचे. यामध्ये सर्वप्रथम स्टुडंटचे फुल नेम, ते डिसेबल आहे किंवा नाही, त्याची कॅटेगरी डिसेबल असेल तर कोणती आहे ते आपल्याला फिल करायची. त्याच्यानंतर तो एज त्याचं काय आहे, त्याच्यानंतर तो कोणत्या वर्गात शिकत आहे, त्याचे जेंडर काय आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा पॅन ID आपल्याला इथं द्यायचा आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा सेम तशीच प्रोसेस करायची आहे. त्याचा वर्ग, जेंडर, क्लास, नेम, पेन ID सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला अशा 2 विद्यार्थ्यांबरोबरच या टीममध्ये कमीत कमी 5 विद्यार्थ्यांचं काम आपल्याला माहिती भरून पूर्ण करायचं आहे. जेव्हा 5 विद्यार्थ्यांची पूर्ण माहिती भरू तेव्हा आपण क्रिएट टीम या टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशी टीम येईल. या टीममध्ये बघा आपल्याला टीम किती बनवली आहे त्याचा नंबर, त्या टीमचे लॉग इन डिटेल्स, त्याच्यानंतर त्या टीममध्ये किती स्टुडंट्स आहेत ती स्टुडंट्सचे 5 असा फिगर तिथे येते. त्याच्यानंतर ॲक्शन या टॅबमध्ये आपल्याला जे डोळ्याचं चिन्ह आहे त्याच्यावर व्ह्यू करून आपल्या टीममध्ये आपण कोणते विद्यार्थी सिलेक्ट केलेले आहेत, त्यांची फुल नेम, ती डिसेबिलिटीची त्यांचं काय आहे ते क्रायटेरिया, त्याच्यानंतर त्यांचा पेन ID, एज, क्लास, जेंडर अशा प्रकारे आपल्याला बघता येते. त्याच्यानंतर ॲक्शनमध्ये हे जे पेन्सिलचं चिन्ह दिलेलं आहे या पेन्सिलच्या चिन्हावर क्लिक करून
आपण त्यांच्या जे फुल नेम आहे, डिसेबिलिटी, पेन, एज, क्लास, जेंडर या गोष्टींमध्ये आपण चेंजेस करू शकतो आणि त्याला आपण अपडेट करू शकतो. अशा प्रकारे आपण यशस्वीरित्या टीम बनवलेली आहे आणि टीम बनवण्याचे काम आपले पूर्ण झाले आहे. या गोष्टी आपल्याला टीचर लॉग इनवरून कंप्लीट करायच्या आहेत. टीचर लॉग इनवरून कंप्लीट केल्याच्या नंतर आता आपल्याला टीचर लॉग इनवरून लॉग आउट करायचे आहे. स्टुडंट लॉग इनला आपल्याला आता इथं लॉग इन करायचे आहे. स्टुडंट लॉग इनला लॉग इन करण्यासाठी बघा एक लॉग इन ID लागतो. तो लॉग इन ID आपल्याला टीम बनवताना मिळालेला आहे, जो SIM ने सुरू होतो. तो ID आपल्याला इथं टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड सुद्धा आपल्याला टीम बनवताना मिळालेला आहे. तो पासवर्ड आपल्याला इथं टाकून आपल्याला साइन इन करायचे आहे. तर चला आपण स्टुडंट लॉग इनला साइन इन करूया. साइन इन केल्याच्यानंतर अशा आपल्या टीममधील 5ही विद्यार्थ्यांची लॉग इन आपल्या समोर येते. इथं आपल्याला बघा प्रत्येक विद्यार्थ्याचे लॉग इन करून काम करायचे. चला आपण पहिला जो विद्यार्थी आहे आपला त्याचे लॉग इन करूया. लॉग इन केल्याच्या नंतर आपल्यासमोर असा एक डॅशबोर्ड येतो. या डॅशबोर्डमध्ये सगळ्यात महत्त्वाचे काम करायचे आपल्याला आयडिया सबमिशन. या आयडिया सबमिशन करताना आपण सर्वात पहिले भाषा चेंज करून घेऊन या. इथं एकूण 5 टप्प्यातून आपल्याला जायचं आहे. तर चला पहिल्या टप्प्यामध्ये जाऊया आपण. पहिल्या टप्प्यामध्ये जाताना आपल्याला आत्मनिर्भर भारत या टॅबमध्ये काम करायचे आहे. या टॅबमध्ये काम सुरू केल्याच्या नंतर आपल्यासमोर असं सेक्शन 1 येतं, टप्पा क्रमांक 1 येतो. इथं आपल्याला काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथं भरायची आहेत. मी नमुना दाखल अशी उत्तरं याच्यामध्ये भरून दाखवलेली आहेत. त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल एक मार्गदर्शन म्हणून. त्याच्यानंतर या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्यावर आपल्याला खाली अगला म्हणजे नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचे आहे. नेक्स्ट टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर सेक्शन 2 टप्पा क्रमांक 2 आपल्या समोर सुरू होईल. या टप्पा क्रमांक 2 मध्ये सुद्धा काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला विचारलेली आहेत आणि त्या प्रश्नांची व्यवस्थित आपल्याला उत्तरं द्यायची आहे आणि परत नेक्स्टला क्लिक करायचे आहे. नेक्स्टला क्लिक केल्याच्या नंतर इथं आपल्याला सर्वात महत्त्वाचे आता इथं काम करायचे आहे आयडिया सबमिशन व्हिडिओ आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. तर बघा इथं सगळ्यात पहिले सेक्शन 3 मध्ये प्रोटोटाइप फाईल आपल्याला एक अपलोड करायची आहे. आता ही फाईल कशी अपलोड करायची याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो. अगोदर बघा की इथं आयडिया सबमिशन संपादित करे या टॅबला आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. हे टॅबला क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशी एक टॅब येईल जिथं फाईल अपलोड करे असं लिहिलेलं असेल. त्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपले प्रोटोटाइप फाईल म्हणजे काय तर आपल्या पूर्ण व्हिडिओशी संबंधित माहितीची एक इमेज ते आपण प्रोटोटाइप इमेज म्हणून वापरणार आहोत. तर ती इमेज आपल्याला इथं अपलोड करायची आहे. आपण ते अपलोड केलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला यूट्यूबला आपण जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक इथं आपल्याला पेस्ट करायची आहे आणि अपलोड व्हिडिओ करायचा आहे. त्याच्यानंतर आपण सबमिट केले की आपला आयडिया व्हिडिओ येथे पूर्णपणे सबमिट झालेला आहे आणि आपल्याला आयडिया को सफलतापूर्वक सबमिट करने के लिए बधाई असा मेसेज येतो. मित्रांनो, विद्यार्थी लॉग इन केल्याच्या नंतर डाव्या बाजूला आपल्याला एक स्क्रीनवर विद्यार्थी अशा प्रकारची टॅब येते आणि या टॅबमध्ये आपल्याला 8 मुद्दे दिलेले आहेत. त्याच्यातला सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे पूर्व सर्वेक्षण. हे पूर्व सर्वेक्षण आपल्याला विद्यार्थ्यांना पूर्ण करायचं आहे. ते आपण नाही करणार आहोत, ते विद्यार्थी करणार आहेत. ते विद्यार्थ्यांकडून ते पूर्व सर्वेक्षण करून घ्यायचे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी इथं 6 कोर्स दिलेले आहेत. त्या कोर्सचे व्हिडिओ बघून त्यांना तो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, स्किप करायचा नाहीये. त्यांना त्याच्या सूचना द्यायच्या की कोर्सचा व्हिडिओ स्किप करण्यात येऊ नये आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याच्या नंतर काही प्रश्नांची उत्तरे सुद्धा त्यांना द्यायची आहे. आणि तिसरं जे की आहे महत्त्वाचं काम आयडिया सबमिशन, ते आता आपण पूर्ण केलेलं आहे. ह्या 8ही टॅबमधील सगळ्यात पहिलं आपल्याला आयडिया सबमिशन करायचं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला इतर कामं करायची आहेत जसे की पूर्व सर्वेक्षण, कोर्स वगैरे. ते आयडिया सबमिशन केल्याच्या नंतर आपल्याला पूर्व सर्वेक्षण झालं, कोर्स झाला, त्याच्यानंतर पोस्ट सर्वे सुद्धा विद्यार्थ्यांना पूर्ण करायचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला पोस्ट सर्वे, पूर्व सर्वेक्षण म्हणजे प्री अँड पोस्ट आपल्याला ते पूर्ण करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर संसाधन म्हणून एक टॅब इथं दिलेली आहे. या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शनपर व्हिडिओ पुरवण्यात आलेले आहे. जर त्यांना काही अडचण आली काम करताना तर ते हे व्हिडिओ बघून त्यांचं काम करू शकतात. त्याच्यानंतर इथं
लास्टला मेरा प्रमाणपत्र या टॅबवर क्लिक करून आपण आपले विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र इथून डाउनलोड करून घेऊ शकतो. सध्या टॅब आपल्याला 9 नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र मिळणार नाही आहेत. 9 नोव्हेंबर नंतरच आपल्याला विद्यार्थ्यांचे सर्व प्रमाणपत्र मिळणार आहेत. त्याच्यानंतर बॅजेस म्हणून एक टॅब आहे की प्रत्येक व्हिडिओ पाहून पूर्ण केल्याच्या नंतर प्रश्नांची उत्तर दिल्याच्या नंतर ते विद्यार्थ्यांना बॅजेस मिळणार आहेत. आता या टॅबमधील आपल्याला कोर्स बद्दल माहिती घ्यायची आहे आणि कोर्स कंप्लीट कसे करायचे ते यापुढे आपण बघणार आहोत. तर चला कोर्स या टॅबवर आपल्याला क्लिक करून आपण प्रत्येक विद्यार्थ्याचे कोर्स कंप्लीट करूया. तर बघा इथं प्रत्येक विद्यार्थ्याला 6 कोर्स कंप्लीट करायचे आहे आणि त्या संबंधीचे व्हिडिओ बघायचे आहेत. चला कंटिन्यू कोर्स करू. कंटिन्यू कोर्स केल्याच्या नंतर आपल्याला जेव्हा व्हिडिओ आपण पूर्ण करतो त्या कोर्स पूर्ण करतो त्याच्या समोर अशा प्रकारे ग्रीन टिक मार्क आपल्याला मिळते. तर आपण नवीन कोर्स कसा करायचा ते बघूया. चला आपण नवीन कोर्ससाठी कंटिन्यू करू. कंटिन्यू केल्याच्या नंतर चला कंटिन्यू कोर्स आणि हमारी टीम असा एक व्हिडिओ याच्यामध्ये आहेच. आपण सध्या तो स्किप करूया परंतु विद्यार्थ्यांना तो व्हिडिओ आपल्याला पूर्ण बघायला सांगायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओच्या एंडला अपशिफ्ट नावाचा आपल्याला एक लोगो येतो. दुसरा व्हिडिओ बघूया. दुसरा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तिसरा व्हिडिओच्या नंतर अजून काही व्हिडिओ असतील तर ते आपल्याला पूर्ण बघावे लागतील आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्या संबंधित प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत, ती सबमिट करायची आहेत. हिरवा त्या टॅब म्हणजे उत्तर बरोबर आहे आणि लाल म्हणजे उत्तर चुकलेलं आहे. अशा 10 प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. 10 पैकी 6 प्रश्नांची उत्तरे आपण बरोबर दिली तर आपला तो कोर्स यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे असे समजण्यात येईल. आता आपण पोस्ट सर्वे संबंधी माहिती घेऊया. पोस्ट सर्वेमध्ये आपल्याला एकूण 24 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. यामध्ये 24 प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत. याचे उत्तर देताना प्रत्येक विद्यार्थ्याचे उत्तर वेगळे असू शकते. अशा बघा एका प्रश्नाचे 1 पेक्षा 2 पर्याय उत्तर असू शकतात किंवा 3 पर्याय किंवा 4ही पर्याय त्याचे उत्तर असू शकतात. उदाहरणादाखल मी तुम्हाला 1-2 प्रश्नांची उत्तरे कशी इथं टिक करायची ते मी दाखवतो. अशा प्रकारे आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे मी इथं टिक करून दाखवलेली आहेत. एकूण 24 प्रश्नांची उत्तरे झाली की सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे. सबमिट बटनावर क्लिक केले म्हणजे आपला पोस्ट सर्वे कंप्लीट झाला आणि अशा प्रकारे पोस्ट सर्वे हॅज बीन कंप्लीटेड सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला येतो. अशा प्रकारे आपल्याला एक मेसेजची विंडो येते. त्यानंतर आपण बघा पुढील टॅबमध्ये मेरा प्रमाणपत्र या टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं आपले प्रमाणपत्र मिळणार आहे. हे टॅब क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर एक विंडो येते. त्या विंडोमध्ये प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी आपल्याला टॅब दिलेली आहे. त्या टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या अशा प्रकारचे सर्टिफिकेट डाउनलोड होते परंतु 9 तारखेपर्यंत हे सर्टिफिकेट काही डाउनलोड होणार नाही. अशा प्रकारे आपल्याला सर्वांना हे काम पूर्ण करायचे आहे. हे काम पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे इयत्ता 6वी ते 12वीच्या सर्व शाळांसाठी आणि तुम्हाला या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही अडचण असल्यास नक्की विचारा, कमेंट करा, नक्की उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन.